नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जी की मित्रांनो NHM मार्फत असणार आहे, जी की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जातात. NHMची वेगळी बिंदू नामावली असते मित्रांनो, आणि परमनंट पदं जी आहेत ती आपल्याला माहीत असेल जिल्हा परिषदची वेगळी असतात. तर ही आरोग्य विभाग NHM अंतर्गत मित्रांनो पाहू शकता. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. नागपूरसाठी तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. आणि तुम्हाला कुठल्या पदाबद्दल माहिती हवी असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा. आरोग्य विभागामधील त्या पदाची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर मित्रांनो, याच्यासाठी परीक्षा होत नाही, तुमची कशी निवड केली जाते तेही तुम्हाला सांगणार आहे. तर पाहू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान जी आहे मित्रांनो, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्यामार्फत ही जाहिरात आलेली आहे. जिल्हा परिषद नागपूरच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही पाहू शकतात. तर बघा कुठली पदं आहेत. मेडिकल ऑफिसरसाठी मित्रांनो 48 जागा आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो नियुक्तीचे ठिकाण जे आहे शिवपूर, हिंगणा, काटोल, नरखेड, त्यानंतर कळमेश्वर, सर्व ग्रामीण, याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज वॅकेन्सी आहेत. तर याच्यासाठी 60,000 रुपये पर मंथ इतका पेमेंट असतो. MBBSसाठी काही जागा आहेत. MBBSच्या जागा उपलब्ध नाही झाल्यास तर मित्रांनो BMSसाठी देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल. त्यानंतर पुढची पोस्ट जी आहे मित्रांनो या ठिकाणी पहा, स्टाफ नर्ससाठी आहे. 45 जागा या पदासाठी आहेत, ज्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीला वॅकेन्सी तुम्हाला इथं पाहायला भेटतील. तर स्टाफ नर्सचं नियुक्ती ठिकाण नरखेड, कळमेश्वर, सर्व ग्रामीण या ठिकाणी असेल. महाराष्ट्रामधून कुठूनही तुम्ही इथं ॲप्लाय करू शकता, परंतु नागपूर या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन मित्रांनो असणार आहे. तर स्टाफ नर्ससाठी पहा 20,000 स्टार्टिंग पेमेंट असतो. यामध्ये जनरल नर्सिंग कोर्स तुमचा 3 वर्ष किंवा या ठिकाणी मित्रांनो तुमचं डिप्लोमा ऑफ महाराष्ट्र काउन्सिल नर्सिंग म्हणजे BSc नर्सिंग जरी झालेलं आहे तरी देखील तुम्ही ॲप्लाय करू शकतात. यासाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ही राखीव प्रवर्गासाठी असते आणि 38 वर्ष वयोमर्यादा ही खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे मित्रांनो MPW मल्टीपर्पज वर्कर. तर MPW बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे जे पद आहे मित्रांनो, यासाठी देखील 49 जागा भरल्या जात आहेत. तर यामध्ये नियुक्तीचं ठिकाण पहा, या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. कॅटेगरी वाईज इथं देखील तुम्हाला वॅकेन्सी पाहायला भेटतील. 18 वॅकेन्सी सर्वात जास्त ओपन कॅटेगरीसाठी आहेत. तर याच्यासाठी तुमची पात्रता काय लागेल पहा, विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, म्हणजे तुमचं 12वी सायन्स पहिल्यांदा झालं पाहिजे. 12वी सायन्ससोबत मात्र तुमचं आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला जो निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे, तर बेसिक कोर्स जो आहे मित्रांनो हेल्थचा, तो तुमचा झाला पाहिजे. निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम असं आपण त्याला म्हणतो, तो कोर्स तुमचा पाहिजे. जर तो कोर्स नसेल तुमच्याकडं, तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केलेला आहे, स्वच्छता निरीक्षक या पदाचा, तर तरी देखील तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. MPWसाठी 18,000 पर मंथ इतका स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो. याला देखील वयोमर्यादा खुल्या प्रवर्गाला 43 वर्षापर्यंत आहे, मागासवर्गीय उमेदवारांसाठी, आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत. तर बघा टोटल 142 जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जात आहेत. नागपूर ZP ही वेबसाईटवरती जी आहे ती मित्रांनो जाहिरात देण्यात आलेली आहे. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत. तर 28 तारखेपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज जे आहेत मित्रांनो कुठे स्वीकारले जातील तुमचे अर्ज, राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी. तर डायरेक्टली ZPमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान NHMचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. इथं तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाही की पोस्टाने वगैरे अर्ज पाठवायचे, तर अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण फक्त त्यांनी दिलेलं आहे. तर पहा इथं लिहिलेलं आहे त्यांनी की सुट्टीचे दिवस वगैरे वगळून तुम्हाला या ठिकाणी अर्ज जे आहेत ते द्यायचे आहेत मित्रांनो. डायरेक्टली अर्ज घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी निघून द्यायचं आहे. आता याची अटी आणि शर्ती काय असतात, जसं मित्रांनो आता NHM अंतर्गत ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती असते. तर 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं, परंतु इथे लिहिलेलं आहे त्यांनी या तारखेपर्यंत कॉन्ट्रॅक्ट राहील, परंतु हा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे, परंतु सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही. म्हणजे तुमचा कालावधी मित्रांनो तुमच्या परफॉर्मन्स बेसवरती वाढत राहतो, परंतु पद जे असतं ते कॉन्ट्रॅक्ट असतं, कारण की NHMची सर्व पदं मित्रांनो कुठलीही पदं जी आहेत ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरतीच भरली जातात. तर ही आरोग्य विभागामध्ये तुम्हाला याची मित्रांनो जी आहे ती एक्झाम होत नसते. तर तुमचं सिलेक्शन कसं होतं पहा, इथं दिलेलं आहे खाली त्यांनी, ज्यामध्ये मित्रांनो तुमचं
क्वालिफिकेशन जे मागितले त्या पदासाठी त्याचे 50 गुण धरले जातात. क्वालिफिकेशनपेक्षा जास्त तुमचं उच्च शिक्षण झालेलं असेल तर त्याचे 20 गुण धरले जातात. आणि मित्रांनो या ठिकाणी तुमचं काही त्या पदासंदर्भात तुम्हाला अनुभव असेल तर प्रत्येक वर्षासाठी 6 गुण मिळून असे 30 गुण तुमच्या या ठिकाणी धरले जातात. तर 100 गुणांची तुमची फायनल मेरिट लिस्ट लावली जाते. तुमच्या जे गुणांकन पद्धती आहे तुमच्या एज्युकेशननुसारच या ठिकाणी तुमचं सिलेक्शन केलं जातं. तर यासाठी मित्रांनो परीक्षा तुमची होत नाही. तर अशा पद्धतीने फायनल मेरिट लावून मित्रांनो तुमचं सिलेक्शन केलं जातं NHM पदभरतीमध्ये. तर याच्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गाला मित्रांनो 150 रुपये फीज आहे, राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये फीज आहे. ही फीज तुम्हाला जी आहे DD काढायचा आहे, त्याचा DD काढून मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला किंवा मित्रांनो इथं त्यांनी काय लिहिले पहा, सॉरी तुम्हाला DD मित्रांनो काढायची गरज नाही, DD काढायची गरज नाही. डायरेक्टली त्यांनी म्हटलं की महाराष्ट्र बँकेचे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर खाते क्रमांक दिलेला आहे. हा जो मित्रांनो आहे याच्यावरती तुम्ही RTGS NEFT IMPS द्वारे भरणा करून त्याची पावती जी आहे ती सोबत जोडायची. भरपूर साऱ्या भरतीमध्ये मित्रांनो DD द्वारेच तुमचं या ठिकाणी फीज घेतली जाते, परंतु इथं मित्रांनो तुम्ही RTGS NEFT किंवा IMPS देखील करू शकता. तर ऑनलाईन तुमचं बँकिंग नेट बँकिंग असेल तर बँकेत देखील जायची गरज नाही, घरी बसल्या तुम्ही तुमच्या नेट बँकिंगवरनं देखील IMPS RTGS किंवा या ठिकाणी NEFT करून त्याची जी पावती आहे ट्रान्झॅक्शनची ती तुम्हाला फॉर्म भरून सबमिट करताना मित्रांनो ती जोडायची आहे. ठीक आहे. तर हे सर्व मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंटसोबत ते सर्व DD काढायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून त्याची पावती जोडू शकतात. तर पूर्ण माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे मित्रांनो. याचा फॉर्मॅट जो आहे तो अशा पद्धतीने पहा, ॲप्लिकेशन फॉर्मॅट देखील तुम्हाला दिलेला आहे. ह्याची देखील लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. अजून तुम्हाला याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा व मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती समजेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही कुठल्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला जाहिरातीबद्दलची माहिती हवी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, जेणेकरून त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास त्या ZPची किंवा NHMची तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. ठाणे महानगरपालिकेची मित्रांनो याच्या अगोदर जाहिरात आलेली आहे जी की NHM मार्फत भरली जात आहे. त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.